जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सहर्ष स्वागत आहे आपल्या अर्हत स्टडी फॉरममध्ये। विद्यार्थी मित्रांनो, एकात्मिक बाल विकास योजना जी आहे त्यामधील जो अंतिम निकाल आहे तो आता पब्लिश झालेला आहे। त्यामधील विविध सूचना काय आहेत, अंतिम निवड यादी प्रसिद्ध झाली आहे, तुमचं नाव तुम्ही चेक करू शकतात। संपूर्ण गोष्टी आपण या व्हिडिओमार्फत चर्चा करणार आहोत। तत्पूर्वी जर तुम्ही नवीन असाल चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशाच पद्धतीच्या अपडेट्स आहेत त्या तुम्हाला वेळोवेळी मिळत जातील। आता आपण ती जी एकात्मिक बाल विकास योजना जी आहे त्याचा जो निकाल आहे म्हणजेच ICDSचा जो अंतिम निकाल आहे तो आपण पाहून घेणार आहोत। हे बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे दिसत असेल तुम्हाला एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालय, इथले जे डिपार्टमेंटमध्ये ज्या जागा निघाल्या होत्या त्या जागासुद्धा तुम्ही पाहू शकतात। त्यानंतर आता महत्त्वाचं काय आहे ते आपण पाहणार आहोत। एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालय नवी मुंबई, या आयुक्तालयातील जे जागा होत्या त्या होत्या मुख्य सेविका सरळ सेवा 102 पदासाठी। TCS मार्फत जी आहे ती एक्झाम तुमची कंडक्ट केली गेली होती 14/10/2024 ते 3/11/2024 या कालावधीत। ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले होते, त्यानंतर तुमची एक्झाम झाली। आता जी आहे ती तुमची जी सदर जी परीक्षा झाली होती त्याचा जो निकाल आहे तो निकाल तुमचा लागलेला आहे। हे बघा, तर तुम्ही पाहू शकता तिथं तो थोडा त्यांनी महत्त्वाचं आपल्यासाठी जे आहे ते म्हणजे काय, तर ईमेलद्वारे उमेदवार यांना ईमेलद्वारे तसेच या विभागातील संकेतस्थळावर कागदपत्र पडताळणी करण्याचा दिनांक लवकरच कळविण्यात येईल, याची संबंधित उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे। म्हणजे तुम्हाला अजून जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे त्याच्यासाठी तुम्हाला एक स्वतंत्र ईमेल येऊ शकतो, किंवा त्यांचे जे संकेतस्थळ आहे किंवा त्यांचे जे वेबसाईट आहे तिथं तुम्हाला ते महत्त्वाची जी सूचना आहे ते तिथे देऊ शकतात। जे विद्यार्थ्यांचं नाव आलेलं आहे त्या विद्यार्थ्यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी रेडी राहायचं आहे। आता कोणकोणते ते विद्यार्थी आहेत ते आपण यादी जी आहे ती पाहूयात। हे बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे तुम्हाला त्या विद्यार्थ्यांची लिस्ट दिसत असेल। 160चा जो आहे तो टॉपर होता SC कॅटेगरीचा, SC संपूर्ण ते SC कॅटेगरीचे विद्यार्थ्यांचे आहे। खाली तुमचे ST OBC अशा पद्धतीने जी आहे ती लिस्ट दिलेली आहे, त्यामार्फत तुम्ही तुमचं नाव चेक करू शकतात। ही लिस्ट तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल होऊन जाईल। तिथून तुम्ही ICDSची जी सुपरविजनची जी सिलेक्शन लिस्ट आहे ते तुम्ही तिथून डाउनलोड करून तुमचं नाव चेक करू शकतात। चला विद्यार्थी मित्रांनो, आता तुमची मी रजा घेतो। जय हिंद।